माणूस तो होतो तो स्वतःला पहिल्यांदा सगळ्यात जास्त वेळ देतो माहितीये का. स्वतःला समजून घेतो. तुम्हाला मी हे पण सांगितलंय की माझ्या सक्सेसचं सिक्रेट काय आहे. आठवड्यातले 20 दिवस काम करतो, सॉरी, आठवड्यातले 20 दिवस फिरतो. आठवड्यातले 20 दिवस फिरतो, पुस्तकं वाचतो, आर्टिकल लिहितो. आणि मग त्या 10 दिवसामध्ये मी वर्षभराचं काम करतो. त्या 10 दिवसामध्ये मी वर्षभराचा मी सेल करतो माहितीये का. असं नाही की रोज उठलं पाहिजे, रोज काम केलं पाहिजे, रोज पळलं पाहिजे, रोज बिझी राहिलं पाहिजे. हे डोक्यातनं सगळं काढून टाका. जगात जेवढी पण महान लोक आहेत, पॉवरफुल, त्यांनी आपल्या मेंदूवरती काम केलं. या जगात सगळ्यात जास्त जर ब्रह्मास्त्र जर कुठलं मोठं असेल ना, तर तो तुमचा आहे मेंदू. सगळ्यात जबरदस्त जर कुठलं शस्त्र किंवा अस्त्र असेल तर ते आहे मेंदू. मेंदू हा सगळ्यात सुपर फास्ट कॅम्प्युटर आहे माणसाचा. पण त्याला जर खराब करायचं म्हटलं ना, खराब, एक निगेटिव्ह विचार भरपूर झाला. मेंदू हा सगळ्यात मोठी हार्ड डिस्क आहे जी देवानं आपल्याला त्याचं गिफ्ट दिलंय. पण त्याला खराब करायचं म्हटलं ना, एक निगेटिव्ह विचार सुद्धा खूप झाला मेंदूची पूर्ण वाट लावायला. नेहमी सांगत असतो, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खरंच प्रगती असेल करायची, शांत राहायचं असेल ना, मस्त हॅपी राहायचं असेल, यश मिळवायचं असेल, खूप मोठं सक्सेस मिळवायचं असेल, तर मग ह्याचं राज काय आहे? त्याचं राज आहे ना, एकच आहे. तुम्हाला ज्या लोकांसारखं बनायचं आहे, त्या लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, त्या लोकांसोबत तुम्ही बोलला पाहिजे, तुम्ही त्या लोकांना भेटला पाहिजे. ती लोक कुठली पुस्तकं वाचतात, ती लोक काय विकतात, ती लोक कुणाच्या संपर्कामध्ये असतात. जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्या गोष्टी स्वतः करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही नाही बदलू शकत आहे. मी सांगत असतो, नोट्स काढा. ज्या दिवशी माझा ज्या दिवशी माझं ट्रेनिंग होतं तेव्हा सांगतो मी, नोट्स काढा. नोट्स काढा. तर काय लोकांचं जो माइंडसेट आहे ना, तो कसा असतो माहितीये का. त्यांना वाटतं आज आपण कुठं गेलो आणि मला पैसे लगेच मिळतील. दत्ता खराडे पहिला काम करायचा, म्हशी राखायचा. मग त्याला कोणतरी मोटिवेशन दिलं, माझ्यासोबत जोडला, तर ते म्हशी राखायचं कामाची अक्कल घेऊन मी मेडिसिन नाही विकू शकत किंवा मी मोठा सेल म्हटलं मी नाही करू शकत आहे. प्रत्येकाला इथं झटपट फळ हवंय, झटपट. आज आंब्याचं झाड लावलं ना, लगेच त्यांना असं वाटलं लगेच रात्रीमध्ये आंबे लागले पाहिजेत, रात्रीमध्ये यश भेटलं पाहिजे. काल ग्रुपवरती एक मी इमेज पण टाकली होती. स्वर्गात जायचा रस्ता हा नरकामधनच गेलाय. जो नरक पार करू शकत नाही ना, तो कधी स्वर्गात नाही जाऊ शकत आहे. जर मी एवढा त्रास असून सुद्धा जर मी त्या गाडीमध्ये राहून मी 1.5 ते 2 तासाचं जर मी लाईव्ह घेतलं, चेहऱ्यावरती सूज होती, बोलता म्हटलं मला येत नव्हतं. मला पण कारण सांगता आले असते ना, काय गरज पडल्या, मग राहू द्या, काय फरक पडतो, है ना. मला मला सांगा, मला बोलता आलं असतं ना. पण ज्या माणसाला जीवनामध्ये पुढे जायचं आहे ना, तो कधी सुद्धा म्हटलं कारण नाही सांगत. हा कारण सांगण्याचा रोग हा सगळ्यात जबरदस्त आहे. कारण सांगण्याचा हा रोग आहे, रोग. ह्या रोगाची लागण जर एखाद्या माणसाला झाली ना, त्याची पूर्ण जवानी जाते, पूर्ण त्याचं आयुष्य जातं, आणि तो म्हटलं पूर्ण भिकारी बनतो, भिकारी. त्या कारण सांगण्याच्या ज्याला रोग होतो ना, त्यांचं पण एक लय मोठं असं बेट असतं, बेट. त्या बेटावरती त्यांची सगळी अशी गँग असते बसलेली. आणि ही लोक मग एकमेकांना सांगतात की मी किती लाचार आहे, मी किती गरीब आहे, माझ्या किती मोठा अन्याय होतोय, मला किती त्रास होतोय. ह्यांचं बेट आहे, त्याला आपण म्हणूया रडणाऱ्या लोकांचं बेट, है ना.
रडणाऱ्या लोकांचे बेट लोकच बरोबर नसतात. माझा कोण विचारच करत नाही, मला कोण समजूनच घेत नाही, मला लगेच ऑर्डरच मिळत नाही. मग दुसरा म्हणतो नाही अरे खरंच यार आपलं पण असंच होतंय, आपलं पण तसंच होतंय. तर पहिल्यांदा अगोदर आहे ना, कारण सांगण्याचं बेट सोडलं पाहिजे. जपान मधली जी माणसं आहेत ना, ही संडास बाथरूम मध्ये बसून सुद्धा एक घड्याळ बनवतात, घड्याळ. बाथरूम मधला तो वेळ सुद्धा ती लोक वाया घालवत नाहीत. ते बाथरूम मध्ये जरी बसले ना तरी सुद्धा म्हटलं की ती लोक, त्या लोकांचं काम आहे ती आतमध्ये बसून एक घड्याळ म्हटलं बनवतात. आणि आम्ही आज काय करतोय? जीवन जर जीवन जर एवढं सोपं असतं ना, म्हणजे यश जर एवढं मजा मारून कारण सांगून जर मिळत असतं ना, जगातला प्रत्येक माणूस हा पैशावाला म्हणला असता, पैशावाला. त्याला कशाला एवढे रात्रंदिवस मेहनत ती कष्ट करा, काय आहे तेव्हा? वाईट गोष्टींचं व्यसन लगेच लागतं. दारू प्यायला शिकवायला लागत नाही, किंवा दारू प्यासाठी खास ट्रेनिंग नाही कुठं. आपण दूध प्यायला लय त्याला मारावं लागतं, शिकवावं लागतं आपल्याला. एखाद्या माणसानं जर गडबड जेवण जेवण त्याला म्हटलं ना, अरे आता आपल्याला एक आईस्क्रीम खायचं आहे, तो 4 आईस्क्रीम म्हटलं तो खाऊ शकतो. पण त्याला बोलून अरे आता जेवलायस ना, मग आता तू एक कारलं खा, एक कारलं आरोग्यासाठी लय भारी आहे. त्या नरड्यात ते खाली कारलं उतरणार नाही, पण 4 आईस्क्रीम तो कणाकण खाली गिळू शकतो. कारण मानवाचं मन हेच आहे, की मानवाचं मन चुकीच्या गोष्टींच्या ऍडिक्शन मध्ये म्हटलं लगेच जातं, त्याला तिचं व्यसन लावावं लागत नाही. जसं कुत्रं बघा, गाडी दिसली की टांग वर करून मुततं. जसं तुम्ही मधमाशी घ्या, किती पण जरी पोळी काढली तरी पुन्हा ती पोळं बनवतं. एखादं बेडूक घ्या, पाऊस पडला की डराव 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 करणारच आहे. ह्या त्यांच्या एक नॅचरली सवय आहेत. त्या नॅचरली सवय आहेत त्या ऍज अ घडणारच आहेत. तशा माणसाच्या पण सवय आहेत. टाइमपास करणं, जगाला नावं ठेवणं, कारण सांगणं, या सवय आहेत. आणि या सवयी जोपर्यंत आपण अशा ब्रेक करत नाही ना, तोपर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस मिळवून देतील ना, त्या गोष्टी तुम्ही कधीच नाही करू शकत आहे. म्हणून मी खूप वेळा सांगितलं असेल, तर पैसा जर तुम्हाला जर कमवायचा असेल ना, तर ही ही जी लाईन आहे किंवा हे क्षेत्र आहे ना, हे खूप बेस्ट आहे. पण तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये आवडीनं अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे, रिसर्च केला पाहिजे. मग यासाठी तुम्ही युट्यूबची मदत म्हटलं घ्या. तुम्ही इंस्टाग्रामवरती बरेच आयुर्वेदिक अशा प्रोफाईल बनल्यात, तुम्ही त्यांची मदत घ्या. थोडं तुमचा मेंदू तुम्ही असा ऑपरेटिंग करा, त्या मेंदूला तुम्ही जागा करा ना. एका मला विचारलं की सर मला पगार किती मिळेल? मी तुमच्या सोबत काम करतो सर, मला पगार किती मिळेल? मी म्हटलं तुझ्या आवडीचं काम काय? म्हटलं नाही सर तुम्ही मला सांगा मला पगार किती मिळेल. म्हटलं ज्या दिवशी तू तुझ्या आवडीचं काम करशील ना भाई, तुला एवढा पगार मिळेल, तुला ते पैसे ठेवायला तुला घर कमी पडेल. आपल्या कामाची आपण आवड बनवली पाहिजे, आवड, आणि आवड बनती. आवड बनवायला जास्त काय असं मोठंच काय करावं लागत नाही. काम निवडताना 2 गोष्टी आपण बघितल्या ना, लोकांचा फायदा होतोय, लोकांना म्हटलं हेल्प होत्या, आणि त्यातनं मला 4 पैसे मिळतात, तर आपली ती आवड बनली पाहिजे. दारू प्यायला सगळ्यांना आवडते, पण दूध प्यायला सवय लावावी लागते आपल्याला. कॅडबरी खायला सगळ्यांना आवडते, पण कारलं खाण्याची म्हटलं शिस्त आपल्याला न आवडता सुद्धा म्हटलं लावावी लागते आपल्याला. मलाही कुठं वाटत होतं पुस्तक वाचायला. कुठे गेलं पुस्तकाने, बॅग भरले. ठीक आहे. प्रवास करतो ना तरी पण मी नोट्स वगैरे असते माझ्याकडे. मी एखादा विचार थॉट्स आला तर लगेच मी नोट करून ठेवतो. मला पण नाही आवडत, पण मी सवय लावून 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 म्हटलं त्या गोष्टी केल्या ना. मला पण नाही आवडत पुस्तक वाचायला, पण पुस्तक हातामध्ये घेऊन, पुस्तक हातामध्ये घेऊन, पुस्तक हातामध्ये घेऊन, पुस्तक हातामध्ये घेऊन मी पुस्तक वाचायला शिकलो मी. माझा मेंदू म्हटला आता बस झालं राव. याला हा किती आपण ह्याला किती जरी दावलं ना, पुस्तक वाचताना झोप येत्या, पुस्तक वाचताना मरगळ येत्या, पण नाही ना, मी हातामध्ये घेऊन हातामध्ये घेऊन हातामध्ये घेऊन ती सवय लावून घेतली ना. मला तरी कुठं मजा वाटते पुस्तक वाचायला. मला तरी कुठे ती मजा नोट्स काढायला, आर्टिकल लिहायला, इमेजेस लिहायला. पण नाही ना, मी लिहून नोट्स काढून लिहून नोट्स काढून त्या गोष्टीची मी रोज सवय लावून 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 आज मी त्याशिवाय जगू नाही शकत, माहितीये का? आज ठीक आहे, तुम्हाला जर जर तुम्हाला विकायचं टेन्शन असेल किंवा तुम्हाला विकायला प्रॉब्लेम येत असेल, धरून चाला.
ज्याला ज्ञान कमी आहे, ज्याला पाडे येत नाहीत ना, पाडे, तो मूर्ख माणूस गणितामध्ये नेहमी कच्चा असतो. त्यातलाच मी एक आहे. जिंदगीत माझ्या कधी पाडेपाठ झाले नाहीत. मूर्ख मी सगळ्यात मूर्ख होतो गणितामध्ये, सगळ्यात मूर्ख माणूस तर मी होतो. 150 पैकी मला 3 मार्क पडलेत आणि मी भूमितीमुळे पास झालो. अख्ख्या जिंदगीत मला कधी गणित सुटला नाही. आज सुद्धा मला कोणी पण आता विचारावं की सर 82 दुनी 63 गुन्हेगार करा, नाही मी सांगू शकत. का माझे कधी पाढेपाठ नव्हते. आयुष्यभर त्या गणितापासून लांब पळत राहिलो का माझे पाढेपाठ नव्हते. ज्या माणसाला ज्ञान नसतं ना, तो नेहमी त्या क्षेत्रामध्ये म्हटलं घाबरतो. मग आयुर्वेदिक क्षेत्र असू द्या, लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं असू द्या. आपल्या जेवढी पण आता लोक ऐकतात ना, त्यांच्या घरातला कुठलाही व्यक्ती काय डॉक्टर नाहीये. माझा बाप डॉक्टर नाही का तुमचा बाप डॉक्टर आहे, अरे पण तुम्ही बनू शकता ना. तुम्ही बनू शकता. जर दत्ता खराडे बनू शकतो, तुम्ही का नाही बनू शकत? फक्त दत्ता खराडे जेवढी मेहनत घेतो ना, तेवढी तुम्हाला मेहनत घेतली पाहिजे. आज पण काय लोक 50-60 गोळ्या विकतात, अरे काय तुमची लायकी? 50-60 गोळ्या तुम्ही विकताय म्हणजे तुम्ही 50 लाख गोळ्या विकू शकता, तुम्ही 60 लाख गोळ्या विकू शकता. पण हे जे माइंड आहे ना, माइंड, तुम्हाला ह्या मनावरती काम करणं गरजेचं आहे. या जगात सगळ्यात जास्त खतरनाक जर कुठलं शस्त्र असेल ना, तर ते आपलं डोकं आहे. त्या मनाला आपण नेहमीच चांगलं खाद्य घातलं पाहिजे, चांगलं बघितलं पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं लोकांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. त्या दिवशी ते मन ऍक्टिव्ह होतं, मन ते काम करतं माहितीये का? आणि जर ते एकदा मन जर भ्रष्ट झालं ना, जगात आहे ना, तुम्हाला कुठला देव किंवा तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. शरीराला जर जखम झाली ना, ती जखम आपण बरी करू शकतो. पण मनाला जर जखम झाली ना, त्याला तोच माणूस पाहिजे जो स्वतः म्हटलं पॉवरफुल आहे. तोच ती जखम मनाची बरी करू शकतो. मला काय मला काय मजा नाही येते. लाईव्ह या शिकवा, पण मला एक भूक लागली, भूक. ती भूक काय माहितीये का? सामान्य लोकांना मला, जो मी पैसा बघितलाय किंवा जे मी सक्सेस बघितले ना, ते दाखवण्याची मला भूक लागल्या. त्यासाठी मला कोणी पगार नाही दिला, पैसे नाही दिले ना, तरी मला काय नाही फरक पडत. का? ही माझ्या जीवनाचा एक पार्ट झालाय, माझा एक जीवनाचा एक भाग झालाय. आणि त्यासाठी मी रात्रंदिवस, मला तुम्ही 4ला सांगा सर लाईव्ह घ्या, मी घ्यायला तयार आहे. सर तुम्ही मला सकाळ सकाळी हातोरातनं उठल्या उठल्या सांगा, आय एम रेडी. का? ही भूक झाली, अशावर नाही जगू शकत. ज्या दिवशी एखादं ध्येय किंवा एखादी गोष्ट एवढ्या एवढ्या लेवलला आपल्या डोक्यामध्ये घुसते ना, त्यावेळेस त्या प्रवासाचा पण आनंद वाटतो आणि त्या दुःखाचा पण आनंद वाटतो आपल्याला. पण आपलं मन आहे ना, आपण नेहमी आशावादी ठेवलं पाहिजे. मी करू शकतो. मी का करणार नाही? मला करायचंच आहे, मला काही होऊ दे, मला करायचंच आहे. आणि ज्या दिवशी जगाला बदलणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनाला बदलणं, स्वतःच्या मनाला ट्रेन करणं जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट करायला शिकता, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला जिंकता ना, त्यावेळेस जगाला काही दाखवायची गरज नाही. पूर्ण जग तुमच्या पाया बसून म्हटलं झोपणार आहे. तुमची स्पर्धा तुमच्या विचारांसोबत आहे, तुमची स्पर्धा तुमच्या थॉट सोबत आहे. जेवढे पॉवरफुल थॉट्स ना, तेवढा पॉवरफुल माणूस. ज्यावेळेस तुम्हाला कोणतरी बोलतं ना, अरे तू कसा आहेस, आपण काय म्हणतो, अरे हा मी हाय बरा. आपण काय म्हटलं पाहिजे, अरे मी जबरदस्त आहे, मी खतरनाक आहे, मी आय एम हॅपी. यार पुढच्याला पण ती एनर्जी पास होती ना, अरे यार खरंच यार माणूस हॅपी आहे म्हणून. जुन्या काळामध्ये जर 2 लोक भेटायचे ना, तर एक माणूस एका माणसाला विचारायचा, अरे तू कसा आहेस? पुढचा बोलायचा, अरे मी जबरदस्त आहे, मला काय धाड भरल्या, लय भारी आहे, मी एकदम कूल आहे, खतरनाक आहे मी. ज्या दिवशी एकाच्या सांगण्यामध्ये उत्साह असतो ना, तो उत्साह समोरच्या माणसात सुद्धा आपोआप ट्रान्सफर होतो. आणि मग त्या दोघांच्याकडे बोलायला भरपूर काय असतं, कारण दोघांच्या मध्ये पण उत्साह असतो. पण आता तुम्ही एखाद्याला विचारा की कसा आहेस तू, तो म्हणतो काय सांगू बाबा, बीपीची गोळी चालू आहे, शुगरची गोळी चालू आहे, जिंदगी माझी खराब आहे, निवडणूक कुठं हरल्यात. हे वास्तव आहे. पण पूर्वीच्या काळात कोणाला विचारलं ना की तू कसा आहेस, ते बोलायचे यार आम्ही जबरदस्त आहे, मला काय धाड भरल्या, मला काय होतंय. एवढा कॉन्फिडन्स त्यांच्या बोलण्यामध्ये असायचा. आपलं माइंड आपण फुल ट्रेन केलं पाहिजे. निगेटिव्ह गोष्टींना आपण थांबवू शकत नाही.
पण त्यांना आपण आहे असं पडून ठेवू शकतो. हे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. का तुम्हाला वाटत नाही बरं का मी हेलिकॉप्टर घेणार नाही? का तुम्हाला वाटत नाही का ती डिफेंडर गाडी सुद्धा माझी असावी? का तुम्हाला वाटत नाही आपल्या घरात सुद्धा लक्झरी सोफा असावा? का तुम्हाला वाटत नाही माझ्या घरामध्ये 100 इंचची टीव्ही असावी? का तुम्हाला वाटत नाही की मॉलला जाऊन मी पण 1.5-2 लाखाची शॉपिंग करावी? का वाटत नाही? कारण तुम्ही लायकीच्या आतमध्ये राहून तुम्ही विचार करताय. मी तुम्हाला बोललो माझ्याकडे काही नव्हतं, सगळ्यात नल्ला माणूस होतो मी आयुष्यामध्ये. मला ते सांगायला मला कधी लाज वाटत नाही मला. मला त्याबद्दल प्राऊड फील वाटतं मला, की मी माझ्या घरातला पहिला करोडपती आहे, पहिला. मला सांगायला माझी जर्नी माझ्या बहिणी आहेत ग्रुपवर त्यांना विचारा. दुसऱ्याचे कपडे आणून घातले मी दुसऱ्याचे कपडे. मलाही वाटायचं राव, काय करणार पण वेळ तशी होती ना. पण बापाचं भविष्य मी कॉपी नाही केलं. बापाची पिढी मी कॉपी नाही केली. माझ्या बापाला मी चॅलेंज केलं, की तुम्ही जे केलं ना तुमच्यापेक्षा पण मी जबरदस्त करणार. बापाचे सल्ले कामाच्या बाबतीमध्ये मी कधी फॉलो नाही केले मी. माझ्या बापाची पिढी मी कधी पुन्हा ती बापाची माझी जी पिढी ती मला अजिबात लागू नाही होत किंवा बापाचा रोल मी अजिबात अदा नाही केला मी. मी माझं साम्राज्य माझ्या हिमतीवरती मी निभावलं. माझा बाप मला म्हणायचा मोठी स्वप्न बघू नकोस. माझा बाप मला म्हटलं थापा मारतो हा. माझा बाप मला म्हटला माझा बाप माझ्या आईला म्हणायचा "अरे हा लय मोठं मोठं बोलतो." मी आईला म्हणायचो माझ्यात तेवढा दम आहे, तेवढाच माझी विचारसरणी आहे, विचार करायची ताकद आहे माझ्यामध्ये. म्हणजे ज्या दिवशी गरिबीला जर हटवायची असते ना, तर सगळ्यात मोठा जो लढा आहे ना आपल्या घरात नसतो माहितीये का? आपण सुद्धा मस्त मोठी मोठी स्वप्न बघायचो. मी राजा होणार, मी ती अप्सरा आणणार, मी ती कुठली तरी मोठा आमदार बनणार. पण ज्यावेळेस कोणतरी म्हणतं नाही नको शहाणपणा करूस. तुझी काय लायकी आहे माहितीये गप ते पुस्तक वाचायला शिक. मोठं बनायला खूप वाचावं लागतं. मग त्यावेळेस आपलं स्वप्न आहे ना आपण कुठेतरी ब्रेक केलं किंवा आपण कुठेतरी बारकं केलं. पण 10 वेळा सांगितलं तुम्हाला मी 1000 वेळा की माझा आदर्श घ्या. भले आज 60-70 कोटी रुपयाचा मालक आहे, पण पायात फटका बुट आज पण घालतो मी. का? माणूस हा विचारानं मोठा पाहिजे. पैशावाला कोणीही बनतं. पैशावाला बनून जर नीतिमत्ता घाणेरडी असेल ना, काय शून्य किंमत आहे शून्य त्या पैशाला. आपल्याला पहिला चांगलं माणूस बनता आलं पाहिजे. कारण जगात चांगला माणूस बनणं खूप अवघड आहे. एखाद्या कस्टमर तुमची आई भन जरी काढली ना, तरी सुद्धा चेहऱ्यावरती स्माइल पाहिजे. त्याला पुन्हा प्रेमानं समजून सांगण्याची ताकद पाहिजे. एका महान माणसाचं वागणं कधी कळतं माहितीये का? ज्या लोकांनी त्याचं वाईट चितलं, ज्या लोकांनी त्याला दाबायचा प्रयत्न केला, तो त्यांच्या सोबत कसा वागतोय, ह्याच्यावरनं त्या माणसाचं महानपण समजतं माहितीये का? मी तुम्हाला कधी म्हटलं नाही की तुम्ही विका. तुम्ही स्वतःला विकायला शिका. तुम्ही स्वतःच्या भावना किती लोक पडलेत, ज्याला सेल्समनचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यानं लोकांना आपला प्लॅन द्या ना. मला सांगा एक पण असा माणूस नाही का की तुमच्या सोबत तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्यावर काम करेल? काय तुम्ही जिंदगीमध्ये कमवलं मग? काय कमवलं सांगा ना मला? त्याला सांगा ना बाय 200 रुपयाची बाटली आहे ना मी तुला 250 रुपयाला द्यायला तयार आहे. अरे माणसं 50-50च्या कमिशन वरती माणसं आहेत काम करणारी 50-50 रुपयावरती. त्या चोर लबाड कंपन्या किती असतं मार्जिन? 18,000 रुपयाला 500 रुपये. अरे तुम्हाला तर 600 रुपये ठेवलंय मार्जिन. आपल्या पाहुण्यांच्या मध्ये जर कोण असेल इच्छुक, द्या त्यांना प्लॅन. आपल्या संपर्कामध्ये जो पण कोणी व्यक्ती येईल ना, द्या त्याला प्लॅन. शो द प्लॅन, शो द प्लॅन, शो द प्लॅन, शो द प्लॅन, शो द प्लॅन. तुम्हाला मोठा पैसा कमवायचा ना, तर तुम्ही एकच वाक्य नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. शो द प्लॅन, शो द प्लॅन, शो द प्लॅन. मला बोलता येत नव्हतं मला. मी बोलताना एवढा अडखळायचो ना. असं माझं बोलणं असायचं. माझं बोलणं फक्त माझ्या आईला समजायचं, आईला. आणि माझं बोलणं फक्त माझ्या एका खास मित्राला समजायचं. मला असं वाटायचं 4 माणसात जावं आणि मस्त आपल्या भावना एक्सपोज कराव्या, बोलावं. पण माझं सगळं एकदम बाहेर असं भरून यायचं. मला हेच नाही कळायचं की कसं व्यक्त व्हायचं. मी पूर्ण अडखळायचो. माझा पूर्ण घसा सुकून जायचा. पण मला बोलता यायचं नाही मला.
मग मी ठरवलं मला चांगलं स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे. हे पण ट्रेनिंगच आहे. 6 महिने जिभेवरती खडा ठेवून मी एका ग्राउंड वरती बोलायचं, मोठ्या आवाजामध्ये भाषण द्यायचं, लो आवाजामध्ये भाषण द्यायचं, गॅप गॅप टाकून भाषण द्यायचं. मी ह्याचं प्रॅक्टिस 6 महिने केलंय. आणि ह्यासाठी मला पूर्ण गावानं माझ्या शिक्का मारला की ह्याला वेड लागलंय, वेड. तुम्ही दारू पिऊन पडा, तुम्ही कुठल्या बायच्या मागे लागा, तुम्ही उद्ध्वस्त व्हा, तुम्हाला कुणी नाव नाही ठेवू शकत. ट्राय करून बघा या गोष्टी. दारू पिऊन पडा, लपडी करा, गांजा वाडा चौकात बसून, तुम्हाला कुणीही काय बोलणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही जगावेगळ्या गोष्टी कराल, लोकांना भाषण देणं, लोकांना ज्ञान देणं, लोक तुम्हाला म्हणणार हा माणूस भिकारचोट आहे, हा माणूस खोळा आहे, हा पागल आहे. कारण लोकांना त्यांच्यासारख्या विरुद्ध गोष्टी केल्या ना, लोकांना ह्या गोष्टी सहन होत नाहीत. आणि ही लोक त्या माणसाला नाव ठेवतात. हा आजचा इतिहास आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. दारू प्याला, चमडीगिरी केली, कुठलं व्यसन केलं, तुम्हाला कुणीही रोकायला बसलं ना, तुम्हाला कुणीही काय बोलणार नाही. पण जर तुम्ही कुठेतरी भाषण द्यायला सुरू केलं, तुम्ही ज्ञान द्यायला सुरू केलं, एखादी नवीन गोष्ट जर तुम्ही करायला चालू केली ना, लोक म्हणणार हा पागल आहे, लोक म्हणणार हा मूर्ख आहे, लोक म्हणणार हा सायको आहे. का? तर तुम्ही जगावेगळ्या गोष्टी करताय. ज्यावेळेस तुम्हाला कोण म्हणेल ना, अरे ही गोष्ट होणार नाही, ही गोष्ट तुला जमणार नाही, तू ह्या गोष्टीच्या लायकीचा नाहीस, त्यांना फक्त एकच सिंपल प्रश्न करा, का होणार नाही मला गोष्ट ती? का? सांग बरं, का जमणार नाही मला गोष्ट ती? तुम्ही हा त्याला प्रश्न विचारा. आणि मला असं वाटतं, त्या काचं उत्तर तू कधी अख्ख्या जिंदगीत नाही देऊ शकत. तुम्ही गावातल्या चौकात उभं राहून म्हणा, मी दुसरा भावी राष्ट्रपती बनणार आहे, मी राष्ट्रपती, मी पूर्ण देश ऑपरेटिंग करणार आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला कोणतरी म्हणाल ना, अरे तू करू शकत नाहीस, त्याला फक्त एकच शब्द वापरा, का करू शकत नाही, मला याचं उत्तर तू दे. का करू शकत नाही, विचारा त्याला प्रश्न, त्याचं उत्तर तो नाही देऊ शकत. ज्या वेळेस तुमचा कोणी कॉन्फिडन्स तुमचा डाऊन करेल, तुमच्या पूर्ण भावनेची कोण वाट लावल, त्याला पहिला प्रश्न विचारा की का करू शकत नाही ती गोष्ट मी. तू मला उत्तर दे, का करू शकत नाही. तो नाही देऊ शकत. आपण पहिल्यांदा आपल्या मनापासून आपण पहिल्यांदा स्वतःला फ्री ठेवलं पाहिजे, मनापासून. निगेटिव्हिटी सगळ्यात खतरनाक रोग आहे. भल्या भल्या माणसांचं आयुष्य बर्बाद केलंय. भल्या भले लोक आज म्हटलं आज भिकारी बनलेत एका निगेटिव्ह गोष्टीमुळं. आज आपलं प्रोडक्ट विकताना तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं डेअरिंग उच्च लेवलला पाहिजे. तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपल्या प्रोडक्टमुळं माणसांना फरक पडतोय, माणसं बरी होत आहेत. हा विश्वास आहे ना तुमच्या चेहऱ्यावरच झळकला पाहिजे. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवरती डाऊट घेता, तुम्ही स्वतःवरती शंका घेता ना, त्यावेळेस तुम्ही स्वतःला संपवता. मला एकानं प्रश्न विचारला की सगळ्यात सोनं चांदी खजाना कुठं आहे? मला एकानं प्रश्न विचारला की सगळ्यात सोनं चांदी खजाना कुठं आहे? त्यावेळेस त्याला मी बोललो, चांदी, सोनं, खजाना हा स्मशानभूमीमध्ये आहे, स्मशानामध्ये आहे. तो माणूस माझ्याकडे बघून हसायला लागला, अरे असा कसा म्हणतोय? सोन्याच्या खाणी, सोनं, हिरे, मोती स्मशानभूमीत कशा असतील? तो माझ्याकडे बघून हसायला लागला. तेव्हा त्याला काय म्हटलं माहिती आहे, ह्या राखेमध्ये हजारो लोक म्हटलं आज जळून म्हटलं मेलेत किंवा त्यांचे राग झाल्या. त्यांच्याकडे चांगल्या आयडियाज होत्या, त्यांच्याकडे चांगल्या कल्पना होत्या. पण एका गोष्टीमुळं ना, ती लोक त्या आयडियाज बाहेर नाहीत काढू शकले की लोक आम्हाला काय म्हणतील. त्या आयडिया अशा होत्या की त्या आयडियामुळे पूर्ण जग बदललं असतं, हा समाज पुढे गेला असता, लोकांची प्रगती झाली असती. पण त्या आयडियाज त्यांच्या सोबत राखमध्ये मिसळून गेल्या. तर मला म्हणायचं सगळ्यात मोठं अमूल्य सोनं किंवा सगळ्यात मोठा खजाना हा त्यांच्यावर संपून गेला. का? एका गोष्टीमुळे लोक मला काय म्हणतील. आम्ही काय करतो? दिवसभर 100 काम आम्ही उलटी करतो दिवसभर. आणि ती सगळे कामं त्या 12 भानगडी करून
आम्हाला व्हायचंय पैसेवालं, व्हायचंय पैसेवालं. आता तुम्ही भिकाऱ्यापेक्षा पण तुम्ही प्रोफेशनल भिकारी आहात. चला भिकारी म्हणतोय तरी भाई मी भिकारी आहे, आणि प्राऊड फील लोकांसमोर उभं राहून भीक मागतोय, त्या माणसाचा मला अभिमान आहे तुमच्यापेक्षा. आपण प्रोफेशनली भिकारी आहे. आपल्याला माहित पण आहे आपली स्वप्न पूर्ण कशा होतील, आपल्या गरजा पूर्ण कशा होतील, सगळं माहिती आहे आम्हाला. पण आम्हाला सवय लागली ना टाइमपास करायची. आम्हाला सवय लागल्या टाइमपास करायची, लोकांना खोटी उत्तर द्यायची, कारण सांगायची. आम्हाला सवय लागले ना. आज तुम्हाला माहित आहे बाटल्या विकल्यावरती पैसे मिळतायत. शाना माणूस शाना माणूस त्या स्किलला मल्टिप्लाय करतो. शाना माणूस त्या स्किलला वाढवतो की जास्त बाटल्या माझ्या कशामुळे विकल्या जाऊ शकतात. स्वतःला प्रश्न विचारतो. 50च्या मी 100 बाटल्या कसा विकू शकतो, 100च्या मी 200 बाटल्या कसा विकू शकतो, हा विचार हा शहाणा माणूस करतो. तो तास वाढवत नाही. तो त्या कामाची क्वालिटी वाढवतो. त्या कामाला मल्टिप्लाय करतो. उदाहरण माझं घ्या. अरे मी सुद्धा तुमच्यासारखा एक सेल्समनच होतो. आज पण मी सेल्समनच आहे, असं नाही म्हणत मी वेगळं काहीतरी आहे. पण मी लीडर बनवायला सुरू केले, मी लीडरांना बनवायला सुरू केलं मी. मी माझी स्वतःची टीम बनवली. मी माझी स्वतःची म्हटलं टीम म्हटलं बनवली. बरोबर आहे ना. की मला माहित आहे मी एकटा एवढा मोठा सेल नाही करू शकत. मी काय केलं, मी माझी स्वतःची टीम बनवली. मी लोकांना आणलं जे आजपर्यंत मला समजलं, जे आजपर्यंत म्हटलं मी शिकलो. ते सगळं ज्ञान मी लोकांना वाटायला सुरू केलं. मी तुमच्यासारखाच मी एक सेल्समन होतो. मग मी काय बोललो, जर मला ₹1,00,00,000 पाहिजे असतील ना, मी एकटा राहून मी ₹1,00,00,000 म्हटलं कधीच नाही मिळवू शकत. एकटा माणूस कधीच ₹1,00,00,000 नाही मिळवू शकत. जर ₹1,00,00,000 जर मिळवायचे असतील ना, आपल्यासोबत आपली टीम पाहिजे, टीम. आणि टीमच्या माध्यमातूनच आपल्याला म्हटलं ₹1,00,00,000 मिळणार आहेत. हा नियम आहे. तुम्ही जगातल्या कुठल्याही क्षेत्रात जाऊन काम करा जावा. एकटा माणूस जीवनात कधीही सक्सेस होत नाही. जर तुमच्याकडे 1 तोळा सोनं आहे आणि माझ्याकडे 4 टन कचरा आहे, कचरा, तुमच्यापेक्षा मी करोडपती आहे, लक्षात ठेवा. तुमच्याकडे भरपूर पाहिजे, भरपूर. तर म्हणू शकतो की तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही काहीतरी पण अचीव केलं. तुमच्याकडे 1 तोळा सोनं असेल आणि माझ्याकडे 4 टन कचरा असेल, तर तुमच्यापेक्षा माझ्याकडे भरपूर काहीतरी आहे. हे नेहमीला आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. आपण मी 10 वेळा सांगितलं, ज्याला टाइमपास करायला कोण आलाय, तुक्का मारायला आलाय, त्याचं ह्या क्षेत्रामध्ये अजिबात काम नाही. म्हणजे स्वप्न मोठे आहेत. ज्याला लोकांसोबत बोलायला आवडतं, ज्याला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ज्याला आवडतात, त्या माणसाला इथं पैसा पण मिळणार आहे, आणि लक्षात ठेवा समृद्धी सुद्धा म्हटलं मिळणार आहे. पण कधी, मी तुम्हाला 10 वेळा सांगायचं नोट्स काढा, नोट्स काढा. अरे तुम्हाला साधी गोष्ट कळली पाहिजे. तुमचा मेंदू काय हे नाही, सुपर फास्ट तुमचा मेंदू नाहीये. जर तुम्ही शाळेमध्ये असताना कधी ग्रफाट वगैरे वह्या लिहिले असतील ना, तर तुम्हाला ह्याचं महत्व कळलं असतं. मी का सांगतो नोट्स काढायला. कारण सगळ्याच गोष्टी आपण आपल्या लक्षात नाही ठेवू शकत ना. सगळ्याच गोष्टी आपण आपल्या लक्षात नाही ठेवू शकत. ज्या दिवशी तुम्ही लिहून काढता ना, तर त्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये म्हटलं खूप चांगल्या प्रकारे म्हटलं बसतात. त्या नेहमी लक्षात ठेवा, आपण डोक्यात ठेवल्या पाहिजेत. तुमचा जो मेंदू आहे ना, त्या मेंदूला तुम्हाला पॉवरफुल बनवायचा आहे. त्याचा एकच सगळ्यात सोपा उपाय काय माहितीये का, की निगेटिव्ह लोकांच्या पासून लांब राहणे, निगेटिव्ह गोष्टीपासून लांब राहणे, हा मेंदू सगळ्यात मोठा हत्यार आहे. ही जे लोक असतात ना,
राष्ट्रपती आपले मोदी साहेब घ्या, अमित शहा घ्या, योगी घ्या, ह्या लोकांच्या मध्ये काय वेगळं आहे माहितीये का? काय वेगळं आहे का? त्या मोदीला 4 डोके आहेत, त्याला एक्स्ट्रा दिवस मिळतो, म्हणजे आपल्याला 24 तास, आणि त्याला आहे ती धरून त्याला 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 72 तास आहेत त्याला. अरे त्याला पण दिवस 24 तासाचा आहे, आपल्याला पण नाही 24 तासाचा. मग वेगळी कोणती गोष्ट आहे? अमित शहा मध्ये कोणती गोष्ट वेगळी आहे? मोदीमध्ये कोणती वेगळी? जेवढे पण महान लीडर आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये कोणत्या वेगळ्या गोष्टी आहेत? तर लक्षात ठेवा, त्या सगळ्यांच्या मध्ये फक्त एकच गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे माहिती आहे का? त्यांचं माइंड पॉवरफुल आहे. छोट्या मोठ्या गोष्टीवर त्यांचं माइंड कधी डिसबॅलन्स नाही होते. त्यांना कोण राग देऊ शकत नाही, कोणाच्या अपमानानं त्यांचं मन कधी डिसबॅलन्स नाही होऊ शकत आहे. कुणी आय भन जरी काढली ना, तरी ही लोक कधी प्रतिकार नाही करू शकत आहे. त्यांना एकच कळतं की आपल्या कामातनं आपली उत्तरं देणं. तुम्ही म्हणाल की फडणवीस बनणं सोपं आहे. अरे पण टीका, लोकांचा राग, लोकांचे कटकारस्थान, ह्या सगळ्या गोष्टी सहन करणं हे सामान्य माणसाचं काम अजिबात असू शकत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूला ट्रेन करावं लागेल. कोणी आपली आयभन काढली, सोडून दिला विषय. कोणी आपल्याबद्दल कोणापाशी कोणतरी काय बोलला, सोडून दिला पाहिजे विषय. आपल्याला एवढंच कळलं पाहिजे की ज्या गोष्टी माझ्या फायद्याच्या आहेत आणि ज्या गोष्टीमुळे येणारा माझा भविष्य काळ म्हटलं बदलणार आहे, मला त्याच गोष्टीवरती विचार केला तर मी माझ्या आयुष्यामध्ये एक चांगलं जीवन जगू शकतो. भले तुम्ही ट्रेनिंग कुठं पण घ्या, पण जर तुम्ही तुमच्या लीडरच्या ऑर्डर फॉलो नाही केल्या ना, तर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कुठंच नाही पोहोचू शकत. मी त्या गोळीबद्दल कधीच नाही बोललो की तुम्ही त्या गोळ्या बिळ्या काय विकल्या पाहिजेत. अरे लोकांना जिंकायला शिका, लोक कमवायला शिका. आणि आम्हाला मुळात ह्याच ह्याच गोष्टीबद्दल काय कळत नाही. आम्ही आरं केलं की कार करतो, कोण काय बोललं की आम्ही हात्यावर उपसतो, अंगावर धावून जातो नाही का? आणि पुन्हा म्हणायचं यार मी पैशावाला का बनत नाही, किंवा माझ्याबरोबर लोक जोडून का राहत नाहीत? लोकांना जोडून ठेवायला काय पैसा वाटायची गरज नाही. लोकांना छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही मदत करू शकता, तुम्ही हेल्प करू शकता. आज जेवढे पण लोक आहेत जे म्हणतात की सर आमचा सेल होत नाही, अरे तू काय केलंस? तू हलकट माणूस आहे, हलकट. माझ्या भाषेत त्या माणसाला मी हलकट म्हणतो, त्याला मी सेल्समन नाही कधी म्हणू शकत आहे. सेल्समनची परिभाषा काय, मी त्याशी बोललो होतो. काय असते सेल्समनची परिभाषा? विक्रेता कुणाला म्हणायचं? ₹1 कोटी कमवणारा विक्रेता कसा घडतो माहितीये का? जो हजारो लोकांच्या समोर जातो, ज्यावेळेस त्याला लोक नाकारतात ना, ज्यावेळेस त्याला बोलता बोलता घाम फुटतो ना, तरी सुद्धा तो आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसतो, आपल्या मनावरचा घाम पुसतो, स्वतःला मोटिवेट करतो, आणि पुन्हा लोकांच्या समोर जाऊन उभा राहतो, पुन्हा आणि हारतो, पुन्हा आणि लोकांच्या समोर जाऊन उभा राहतो. माझ्या भाषेमध्ये ना खरा सेल्समन तो आहे माहितीये का? ज्यानं कधी आपल्या आशा नाहीत हारल्या, ज्यानं कधी आपले होप्स नाहीत हारले, त्याला म्हणतो मी खतरनाक सेल्समन. जगामध्ये असा कुठला सेल्समन नाही की त्याला कधी अपयश नाही आलं. मला पण आलंय. एखादा कस्टमर नाही म्हणण्याचे बरेच कारण असतील. त्याला तुम्ही आवडला नसाल, त्याला तुमच्या गोष्टी पटल्या नसतील, किंवा त्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल, किंवा त्याला ती गोष्ट आत्ता घ्यायची नसेल. ही कारण असतात वस्तू न घेण्याची. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना, अरे खराडे साहेबांचा प्रोडक्ट खराब आहे, अरे माझंच काहीतरी चुकतंय, दिसायला मी बरोबर नाही, माझ्या तोंडातनं शब्द बरोबर नाहीत गेले, सगळ्यात मूर्ख माणूस तो. एक प्रोफेशनल ट्रेनर तो स्वतःवरती कधी शंका नाही घेत. एक मूर्ख माणूस स्वतःवरती शंका घेतो, स्वतःच्या ज्ञानावर शंका घेतो, स्वतःच्या हातामधल्या वस्तूवरती शंका घेतो, आणि तो धंद्यामधनं आउट होतो. सचिन तेंडुलकर काय एका रात्रीमध्ये क्रिकेटचा देव नाही बनला. ज्या वेळेस तुमचं वय होतं ना झोपा काढायचं, त्यावेळेस तो माणूस पहाटे 3ला उठून आहे ना तो ग्राउंडवरती असायचा. आपल्याला तो फक्त एकदाच बॅटिंग करताना दिसतो, अरे काय भारी बॅटिंग करतोय, काय छक्के मारतोय, अरे क्रिकेटचा गॉड आहे गॉड. पण तुम्हाला त्याच्या मागची स्टोरी ज्या दिवशी कळल ना, तेव्हा कळतं की खरा योद्धा हा मॅच मध्ये घडत नाही. खरा योद्धा हा एकांतामध्ये घडत असतो. तो रात्रंदिवस म्हटलं प्रॅक्टिस करत असतो, म्हटलं खरा योद्धा घडतो.
आपण त्याला फक्त एका मॅच मध्ये बघतो ठरवतो, अरे काय भारी खेळतोय. अरे त्यासाठी तो हजारो मॅचेस खेळलाय, हजारो मॅचेस त्यानं तिकडं प्रॅक्टिस केलंय, तेव्हा तो पॉवरफुल खेळतोय. आज तुम्हाला जर ह्या क्षेत्रात जर तुम्हाला चांगला बॅट्समन जर बनायचं असेल ना, तुम्हाला एक साधी गोष्ट कळली पाहिजे, की मला ह्या क्षेत्रामधलं जास्त डीप मधलं नॉलेज घ्यायचं आहे. सर ज्या गोष्टी सांगते ते सगळ्या मला लिहून काढायच्या आहेत, त्याच्यावरती मला अभ्यास करायचा. मी बसलोय ना तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं म्हटलं उत्तर द्यायला. आत्ताच्या काळामध्ये जर सगळ्यात मोठं जर एक अडथळा असेल तर कुठला आहे माहिती आहे का? आपलं फोकस टिकवून ठेवणं. आताच्या काळामध्ये अर्जुन अर्जुन बनणं लय अवघड झालंय. तर अर्जुन पहिल्या काळात फक्त अर्जुनला काय विचारलं की तुला झाडावरती काय दिसतंय, अर्जुन फक्त एकच म्हणला सर. तो तुझा गुरु द्रोणाचार्याला काय म्हटला, मला फक्त झाडावरती फक्त आणि फक्त मला पोपटाचा डावा डोळाच दिसतोय. अरे तो अर्जुन होता म्हणून अर्जुन घडला. आता विचारा बरं काय त्याला, तुला काय दिसतंय जिंदगीत? तो म्हणणार मला पुरी दिसतात, तो म्हणणार मला व्हॉट्सअप दिसतंय, मला फेसबुक दिसतोय सर, मला मेसेंजर दिसतंय सर, मला मस्तपैकी अं, एकनाथ साहेबांचं मला ते भाषण दिसतंय. आत्ताच्या काळामध्ये डिस्ट्रॅक्शन करायला बऱ्याच गोष्टी आहेत. जर महान व्हायचं असेल ना, तर आपला फोकस क्लिअर पाहिजे. त्याला म्हणूया आपण लेझर फोकस. मला माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असती, सकाळी उठायचं, 4 पुस्तकाची 100 पानं वाचायची, 2-3 आर्टिकल्स लिहायचे, उठून 10 लोकांना भेटायचं, 10 लोकांना, बाकी काय नाही. माझ्या दुसऱ्या आयुष्यामध्ये मला काही माहित नसतं, वार कुठला आहे, दिवस कुठला आहे, मला काही माहित नसतं. मला मला फक्त एवढंच कळतं की मला फक्त आणि फक्त माझ्या क्षेत्रामधला मला बाप माणूस व्हायचा आहे. आणि याचं फळ किंवा कष्टाची चीज कधी होती माहितीये का? ज्या दिवशी तुम्ही मॉलला जाता आणि 1 लाख रुपयाची शॉपिंग करताना तुमचं तुमचं मन असं घाबरत नाही, अरे 1 लाख रुपये शॉपिंग, तेव्हा कळतं ह्या माझ्या कष्टाचं चीज झालंय. भले त्रास आहे, इतरांच्या पेक्षा मेहनत जास्त आहे, पण ज्या दिवशी मी 5 स्टार हॉटेलला म्हटलं मी 10-15 हजार रुपयाचा रूम बुक करतो, म्हणजे तुझ्या गादीवर झोपतो ना, ज्या गादीवर झोपायला भल्या भल्यांची म्हटलं आज स्वप्न असतात, त्यावेळेस कळतं यार आपल्या कष्टाचं आपल्या चीज झालं म्हणून. ह्या गोष्टी कधी मिळतील? ज्या दिवशी तुम्ही लेझर फोकस, तुमचा फोकस हे लेझर सारखा असणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये विक्री सोडून कधी कुठल्या गोष्टीमध्ये मी इंटरेस्ट नाही दाखवला. जेवढ्या पण लोकांनी माझा आजपर्यंत नंबर सेव्ह केला ना, त्यांना विचारा, त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी दाखवावं की मी कधी कोणाच्या वरातीला जाऊन असं नाचलोय, कुठल्या दुर्गा दांड्या म्हटलं खेळलेत. जर दिसलं ना, त्याला मी माझ्याकडचे 1 लाख रुपये द्यायला तयार आहे मी. अरे आपल्या आयुष्यामध्ये कशाची कमी आहे? पैशाची कमी आहे. पैसा हा सगळ्यात मोठा जगातला प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत तो प्रॉब्लेम म्हटलं दूर होत नाही ना, तोपर्यंत लक्षात ठेवा आपली गाडी कधी आपण चांगलं जीवन नाही जगू शकत आहे. मग तो कसा मिळणार आहे? आपण नेहमी याच्यावरती विचार केला पाहिजे. माझ्या मोबाईलची एक नोटिफिकेशन कधी वाजत नाही, सगळ्या नोटिफिकेशन बंद करा. फक्त टेक्स्ट मेसेजची नोटिफिकेशन फक्त चालू ठेवा, बाकी सगळ्या नोटिफिकेशन बंद करा. तुमचा मोबाईल अजिबात नाही वाजला पाहिजे. जर मोबाईल वाजला ना, तुमच्यासारखा दळभद्री माणूस किंवा मनाची वाट लावणारा माणूस जगात कुठं सापडणार नाही. माझ्या व्हॉट्सअपचा एक कधी मेसेज वाजत नाही. मेसेज मिनिटाला 5-6 हजार म्हटलं मला मेसेज पडतात, पण कधी माझा मेसेज वाजत नाही. मिनिटाला एवढे मला फोन वाजतात, माझ्या कधी फोनची रिंग वाजत नाही. कारण फोन मी घेतलाय स्वतः चालवायला. पण ज्या दिवशी फोनच्या नोटिफिकेशन तुम्हाला चालवतात ना, तर तुम्ही गाढव बनता, गाढव. गाढव. तर सगळ्या नोटिफिकेशन बंद पाहिजेत. तुम्हाला मी माझी पण स्क्रीन तुम्हाला मी शेअर करून दाखवतो की मी 1 सेकंड दाखवतो तुम्हाला, नाही का? शेअर करून दाखवतो की मी सगळे माझ्या नोटिफिकेशन म्हटलं मी सगळ्या म्हटलं बंद ठेवल्यात. का ठेवल्यात मी? की मला माहित आहे की
मोबाईल मी चालवाय घेतलाय, लक्षात ठेवा, मोबाईल मला चालवलं नाही पाहिजे. ओके, तुम्हाला दाखवतो ना मी. आज तुमच्या सगळ्या नोटिफिकेशन जर चालू असतील ना, तर काही जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात तुम्ही कधी बाप नाही बनू शकत नाही. तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि हे सगळे, ह्या गोष्टी सगळ्या मी माझ्या आयुष्यामध्ये अप्लाय केल्या, आणि ह्याच तुम्हाला मी सांगतोय. त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये म्हटलं अप्लाय केल्या पाहिजेत, त्याशिवाय म्हटलं काही म्हटलं उपयोग होऊ शकत नाही. एक मिनिट बघता, मी सेटिंग शोधतोय. सेटिंग सेटिंग सेट गेलं. आता हे माझं फेसबुक आहे. स्क्रीन शेअर होते का? एक मिनिट. आत्ताची स्क्रीन शेअर झाली. मग दाखवतो मी. सेटिंग मध्ये गेलो, तुम्हाला दाखवतो मी ऍप. तुम्हाला मी ऍप दाखवतो. ऍप कुठलं ऍप आहे? हा, व्हॉट्सअप ऍप तुम्हाला ओपन दाखवतो. नोटिफिकेशन काय दिसते बघा, ऑफ दिसते का तुम्हाला? झूम करून दाखवतो. व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन ऑफ आहेत. पुन्हा इकडे दाखवतो, दिसते का? सॉरी, हे आता जास्त काल घेतलंय मी. ऑफ करतो, म्हणजे देखत ऑफ करतो. ऑफ ऑफ. युट्यूब सगळ्या, एकही असं कुठलं ऍप्लिकेशन दिसणार नाही त्याची मला नोटिफिकेशन म्हटलं येते. तुम्हाला मी फेसबुक पण दाखवतो. सगळ्या ए टू झेड ऍपची म्हटलं माझी नोटिफिकेशन म्हटलं एकदम ऑफ आहे. कारण माझं माइंड डिस्ट्रॅक्ट झालं नाही पाहिजे, कारण त्याची किंमत सगळ्यात मोठी आहे. मोबाईल जर एखाद्याला कोणाला इमर्जन्सी मेसेज कोणाला जर येतो ना, तर तो डायरेक्ट मेसेज करत नाही, डायरेक्ट तुम्हाला तो फोन करणार आहे. जर इमर्जन्सी कुठला कॉल तुम्हाला, जर तुम्हाला कोणाचा फोन करत असेल, तर तुम्हाला कधी मेसेजवर तो सांगत नाही की अरे हा, तो डायरेक्ट तुम्हाला फोन करतो, अरे एक चुकीची गोष्ट घडली किंवा चुकीची घटना घडल्या. टेक्स्ट मेसेज त्याची फक्त आपल्याला नोटिफिकेशन चालू ठेवायची आहे. बाकी सगळ्या नोटिफिकेशन म्हटलं आपण बंद ठेवायच्या. बघा इकडे दिसतंय का? बघा ऑफ आहे, ऑफ ऑफ. हे राज आहे सक्सेसचं. राज काय ना, हे तुम्हाला मी का सांगतोय, कारण हे राज म्हटलं जे आहे ना, हे त्या गोष्टी पाठीमागचं लक्षात सिक्रेट आहे. ओके. आणि तुम्ही आज तुमच्या नोटिफिकेशन चालू असतील ना, तर काय लक्षात ठेवा, त्याचा काही म्हटलं फायदा नाहीये. तुमच्या आयुष्यामध्ये कुठंही कितीही ज्ञान घ्या, तुम्ही कितीही शिका, तर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये म्हटलं तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी तुम्हाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. अडथळा हा मोठ्या डोंगरांचा लाईफ मध्ये कधीच नसतो. अडथळा हा छोट्या छोट्या गोष्टींचा असतो. आणि जोपर्यंत आपण तो अडथळा पार करत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये कधी पुढे नाही जाऊ शकत आहे. ज्या माणसाला स्लो गाडी चालवता येते ना, तोच माणूस गाडी तुफान स्पीडने चालू शकतो. पण ज्याला हळू गाडी ड्रायव्हिंग करता येत नाही ना, तो कधी स्पीडने गाडी चालवू शकत नाही. मोबाईल सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. तुमच्या आयुष्यातल्या कसा वेळ हिरावून घेते तुम्हाला पण कधी कळणार नाही. पण मोबाईलच्या सगळ्या नोटिफिकेशन बंद झाल्या पाहिजेत. अजिबात साऊंड नाही वाजला पाहिजे. जर पुढे जायचं असेल तर टेक्स्ट मेसेजच्या फक्त नोटिफिकेशन चालू ठेवा. का? कारण की कुणी पैसे वगैरे पाठवले, तुम्हाला तो मेसेज आला पाहिजे म्हणून चालू ठेवायच्या. किंवा त्याची पण थोडा काय गरज नाहीये. ह्या ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही स्वतःला शिस्त चांगली लावत नाही, वळण चांगलं लावत नाही, तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये सक्सेस नाही मिळू शकत. हॅबिट्स मध्येच म्हटलं आपलं काय दडलंय, आपलं सक्सेस दडलंय. म्हणून ज्याला असं वाटतं ना की बाबा मला विकायला प्रॉब्लेम येतोय, अरे पहिले आसपासच्या जवळच्या लोकांना प्लॅन दे. तुमचा भाव असेल, तुमची बहीण असेल, आत्याचा पोरगा असेल, तुम्ही त्यांना प्रेमानं जाऊन सांगा की भाई ये सोबत काम करू, आपण मिळून काम करू. जो माणूस एखाद्याला प्रामाणिकपणे एखाद्या गोष्टी शेअर करतो ना,
100% त्याला यश मिळतं. लक्षात ठेवा. एकमेकाचं मन एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजतं. अशी गरज नाही ऑनलाईनच काम केलं पाहिजे, ऑफलाईनच केलं पाहिजे, विकतच बसलं पाहिजे. अरे रोज 10 लोकांना भेटा. शो द प्लॅन, शो द प्लॅन, शो द प्लॅन. विकता येत नाही ना, टीम बनवा. विकता येत नाही ना, टीम बनवा. कमी वेळात चांगला पैसा म्हटलं भेटणार आहे. पैसा पण भेटणार आहे आणि तुमचं ज्ञान सुद्धा वाढणार आहे. कारण टीमला शिकवावं लागतं. एक तुम्ही लीडर सुद्धा घडणार आहे. ओके. तर या सगळ्या गोष्टी म्हटलं फॉलो करा. आणि गोव्याला कोण कोण मला येणार आहे मला सांगा. 21 तारीख मी फिक्स करतोय. उद्या तुम्ही मला कळवाल. तर ज्यांना खरंच यायचं आहे ना, त्यांनी 21 तारखेला कन्फर्मली मला ग्रुपवरती सांगा. आणि जे आता मी काय शिकवलं असेल त्या सगळ्या नोट्स म्हटलं मला पाहिजेत. आणि इथून पुढे पुन्हा मी पेड ट्रेनिंग म्हटलं सुरू करतोय. 200 रुपये घेऊन, 300 रुपये घेऊन म्हटलं मी सुरू करणार. कारण त्याशिवाय आपल्याला खऱ्या लोकांना खरंच शिकायचं आहे ना, हे आपल्याला म्हटलं समजणार नाहीये. पण आता जेवढे पण लोक मागापासून मला ऐकलं असेल ना, तुम्ही नोट्स काढून पाठवा. कारण नोट्स वरनं कळतं आपलं की ह्याला काय समजलं. आणि एकमेकाच्या नोट्स म्हटलं वाचल्यामुळं ना, एकमेकाच्या डोक्यामध्ये एकमेकाचे म्हटलं पॉईंट म्हटलं येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि कुणाचा काय डाऊट शंका असेल तर मला तुम्ही आता विचारू शकता. आहे कुणाला शंका डाऊट काय? किंवा कुणाला कुठली अडचण येत्या, कुणाला प्रॉब्लेम येतोय, विक्रीमधलं काय समजना, असं कोण आहे का? कोण आहे का असा? ओके. तर ज्या काय तुम्हाला मी गोष्टी सांगितल्या सगळ्या नोट्स ग्रुपवरती मला काढून पाठवा. आणि 21 तारखेला ज्याला यायचं नाही मला आजच्या आज कन्फर्मली मला सांगा. भले तुम्ही ठीक आहे, तुम्हाला टार्गेट अचीव नाही झालं, नाही जमलं, जे आपले जुन्यापैकी लोक आहेत, ठीक आहे, काय हरकत नाही. आपण जाऊ. आणि 21 तारखेला तुम्हाला मी सांगेन की सगळे लायसन्स वगैरे म्हटलं आपले तर आलेत. आणि तुम्हाला आयडी कार्ड पण म्हटलं देऊ. आणि अजून दोन गोष्टी तुम्हाला मी सांगेन त्यावेळेस गोव्यात तुम्हाला सांगेन की आपल्याला अजून असं वेगळं आपण काय लॉन्च करतोय. हा, चालतंय. तुम्ही मायग्रेन साठी देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, चला. गुड नाईट, टेक केअर. एक मिनिट.